नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम घेणार आहोत. आपण आज स्प्रिंग लोडेड वॉल आणि रेल वॅगनचा एक प्रॉब्लेम राहिलेला आणि स्प्रिंग लोडेड वॉल. मास 15 टन म्हणजे 15 इंटू 1000, 15,000 kg. मूव्हिंग विथ वेलॉसिटी ऑफ 2 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी दिलेली 2 मीटर पर सेकंड. इट्स ब्रॉट टू रेस्ट बाय 2 बफर स्प्रिंग ऑफ 300 mm डायमीटर. डायमीटर दिलेलं आहे. डीएम म्हणा, नुसतं डी म्हणा चालतं. द मॅक्सिमम डिफ्लेक्शन ऑफ द स्प्रिंग इज 250 mm. मॅक्सिमम डिफ्लेक्शन हे दिलेलं आहे 250 mm. द परमिसिबल शेअर स्ट्रेस इन द स्प्रिंग मटेरियल इज 600 MP. 600 MPH, 600 न्यूटन पर MM स्क्वेअर. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले काय करायचं, कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ इंटू MV स्क्वेअर. हाफ इंटू एम किती आहे 15,000 इंटू व्ही किती आहे 2चा वर्ग. देत आहे 30,000. अलग हा न्यूटन मीटर म्हणजे 30,000 इंटू 10⁻³ न्यूटन MM. U इज इक्वल टू हाफ इंटू डेल्टा इंटू W इंटू 2 का 2 बफर स्प्रिंग आहे म्हणून. आता बघा 2 गेट कॅन्सल. U किती आहे 30,000 इंटू 10⁻³ डेल्टा किती दिलेलं आहे 200, 250 इंटू काही नाही 250. सांगा किती येतं डेल्टा W. दोन्ही एनर्जी असते, इक्वल असते. हा काल सांगितलं ना किती 120 इंटू 10⁻³ न्यूटन. लोड आला. आता लोड आल्यानंतर टाऊ इज इक्वल टू 8WC अपॉन πd स्क्वेअर. सी घेण्यापेक्षा 8WD अपॉन πd क्यूब घ्या. जर सी दिलं तर डायरेक्ट सी घ्यायच आले, आणि जर कॅपिटल डी दिलं तर मग हे काढायला सोपं. डी क्यूब इज इक्वल टू 8 इंटू 120 इंटू 10⁻³ इंटू डी 300 दिलेलं आहे डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ किती आहे 600. रूट काढा. डी इज इक्वल टू 353 क्यूब रूट आहे 53.46 54 mm. 54 mm झालं. नंतर डी झाल्यानंतर आता काय करायचं, सी इज इक्वल टू कॅपिटल डी बाय डी. कॅपिटल डी बाय डी, कॅपिटल डी किती 300 भागिले 54 किती येतं हे किती 5.55. 5.55. सी ला राऊंड अप न करू, सी जसं तसं जाऊ द्या. 5.55. नंतर काय करतो आपण, डी झालं. आता काय करायचं, लेंथ ऑफ LF एन डॅश, पहिले एन डॅश काढावं लागेल. तर डेल्टा इज इक्वल टू 8WGD ⁻⁴ डिवायडेड 8W इंटू 8W इंटू D इंटू N डिवायडेड बाय GD ⁻⁴. 8WD क्यूब 8WD क्यूब इंटू N अपॉन GD ⁻⁴. तर आता काय करायचं, डेल्टा इंटू G इंटू D ⁻⁴ डिवायडेड बाय 8WD क्यूब इज इक्वल टू N.
तर एन काढायचं. डेल्टा किती आहे? डेल्टा किती आहे? 250 ना, 250. डेल्टा 250 इंटू जी किती आहे? जी किती आहे? 600. जी किती आहे? 600. नंतर डी किती आहे? डी किती आहे? 54 ची पॉवर 4 डिवायडेड बाय 8. डब्ल्यू किती? 120 इंटू 10⁻³ डी किती आहे? कॅपिटल डी किती? 300. किती आहे सांगा बरं. 'एन किती येतं? 6.90 येतं. हा, डी क्यूब. डी चा क्यूब घ्यावा लागतो. नीट काढा. बघा मित्रांनो, इथं जी 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 घ्यावं लागेल. जी किती दिलेलं आपल्याला? दिलेलं नसलं तर 84 इंटू 10⁻³ किंवा 8.4 इंटू 10⁻4 घ्यायचं. 6.88 म्हणजे 7. एन डॅश इज इक्वल टू n+2. 7 + 2 9. 7 + 2 किती येतं? 9. लेंथ ऑफ LF n डॅश इंटू डी डेल्टा मॅक्स प्लस 0.15 डेल्टा मॅक्स. 9 इंटू 54 प्लस 250 प्लस 0.15 इंटू 250 किती येतं? 773.5. आता LF झाल्यानंतर काय करायचं? पिच LF एन डॅश LF किती आहे? 773.5 आपण एन डॅश किती आहे? 9. किती येते? 5 सांगा. 96.m. बघा मित्रांनो, आता स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉलचे प्रॉब्लेम बघणार आहोत आपण. हा, डिझाइन अ हेलिकल स्प्रिंग फॉर अ स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल फॉर द फॉलोइंग कंडिशन. ऑपरेटिंग प्रेशर P1 दिलेलं आहे 1 न्यूटन पर mm². मॅक्सिमम प्रेशर वेन वॉल इज ब्लो ऑफ म्हणजे P2 दिलेलं आहे 1.075 न्यूटन पर mm². The maximum lift the wall when pressure is delta दिलेलं आहे 6 mm. Diameter of the wall sheet DV दिलेलं आहे 100 mm. Shear stress दिलेली 400 न्यूटन पर mm². नंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलेली आहे 86 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². आणि स्प्रिंग इंडेक्स दिलेला आहे 5.5. स्केच द डायमेन्शन. स्प्रिंग इंडेक्सला जास्त करून ना राऊंड अप नका करायचं. का लोड म्हणजे काय असतं माहिती का? प्रेशर इंटू एरिया. माहिती आहे तुम्हाला? लोड प्रेशर इज इक्वल टू काय असतं? लोड अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू काय असतं? लोड अपॉन एरिया. म्हणजे स्ट्रेस इज इक्वल टू लोड अपॉन एरिया येतो ना, P/E. P म्हणजे लोड, फोर्स अपॉन एरिया. तर एरिया इंटू जर प्रेशर केलं तर काय भेटेल आपल्याला? फोर्स म्हणजेच लोड. फोर्स म्हणजे काय? लोड. तर बघा मित्रांनो, इथं आपल्याला काय करायचं? एरिया काढायचा. एरिया ऑफ वॉल π/4 इंटू DV चा स्क्वेअर. π/4 इंटू 100 चा स्क्वेअर किती येते? 7800
चालतं एकच 7854 mm². झालं. नंतर आता W1 काढायचं. लोड हा इनिशियल फोर्स ऑन द स्प्रिंग. पहिला फोर्स, दोन फोर्स आहे. आफ्टर काय इकडे बघ, वेन वॉल इज ब्लो ऑफ, सॉरी ऑपरेटिंग प्रेशर हा, आणि वेन वॉल इज ब्लो ऑफ केलं म्हणजे सोडून दे. इकडे बघा आता W1 P1 इंटू एरिया, P1 इंटू एरिया. हा P1 किती आहे? 1 7854 7854 न्यूटन. आता नंतर W2 P2 इंटू एरिया, P2 इंटू एरिया किती येतं? 1.075 इंटू 7854 8,443.03 आहे का न्यूटन. हे झालं. हे किती येतं नीट बघा ना, किती आहे नीट काढणे ह्याच्यानुसार. 844.05 न्यूटन. झालं. एवढं कळालं कसं गेलं. आता टोटल लोड, द टोटल फोर्स कॉझिंग द डिफ्लेक्शन ऑफ 6 mm. W2 मायनस W1, W2 मायनस W1 8,443.05 मायनस 7,854 किती येतं हे? किती न्यूटन. आलं. जर वॉल स्पॅक्टर बद्दल दिलं नसलं, जर वॉल स्पॅक्टर बद्दल दिलं नसलं तर वॉल स्पॅक्टर काढत जा. आलं. वॉल स्पॅक्टर घेत जा. आलं. काहीच म्हणलं नाही तो. इकडे बघा, एखाद दोन प्रॉब्लेम आपण असे पण सोडवले मित्रांनो, त्यात घेतलं नाही आणि दिलं पण नव्हतं, पण तरी तुम्ही घ्यायचं. KW जर काही बोलला नाही तर KW घ्यायचं, आणि निग्लेक्ट द इफेक्ट ऑफ कर्वेचर म्हणलं तर मग KW नाही घ्यायचं. KW घेतल्याने उत्तराला जास्त फरक पडत नाही. आलं. पण नाही घेतलं आणि विचारलं तर मग एखादा मास्तर डायरेक्ट मार्क काढू शकतो. KW 4C-1 अपॉन 4C-4 प्लस 0.615 डिवायडेड बाय C. 4 इंटू 5.5 मायनस 1, 4 इंटू 5.5 मायनस 4 प्लस 0.615 डिवायडेड बाय किती? 1.27 झालं. नंतर 1.27 नंतर टाऊ इज इक्वल टू 8WC. आपण ज्यावेळेस C दिलं त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. D दिलं की 8WD अपॉन पाय D क्यूब. आलं. कॉमन सेन्स इंटू KW इंटू KW. हा, आता आपल्याला D² इज इक्वल टू 8 इंटू W किती आहे हे घ्यायचं बरं, W2 घ्यायचं मोठं. आपण ते वॅरिंग लोडचे प्रॉब्लेम बघितले ना, त्यात मोठं घ्यायचं ना. 8,400 W2 ला इंटू 5.5 डिवायडेड बाय इंटू KW 1.27 डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ किती आहे 400. किती येतं हे? रूट काढून किती येतं? रूट काढून नीट सांगा. 19 पॉइंट म्हणजे 20 mm. मग D किती घेतात? C इज इक्वल टू 5.5 आहे. म्हणजे C काय D/D 5.5. तर D इज इक्वल टू 20 इंटू 5.5 किती येतं? 24,000. सगळं बरोबर आहे. पटकन सांग. हे बरोबर उत्तर आहे सर. किती येतं? 110. 110 आहे. हे झालं.
सी आल्यानंतर आता काय करतात, डेल्टा 8W सी क्यूब इंटू एन डिवाइडेड बाय जी डी आले नंतर दादा तिथे 8W डी क्यूब इंटू एन डिवाइड बाय जी डी रेस्ट पॉवर 4, तर डी क्यूब बाय कळलं. आता बघा डेल्टा इंटू जी इंटू डी 8 आणि याच्यात वॉल्स फॅक्टर नसतो घेत बरं, सी क्यूब एन, तर डेल्टा किती आहे, डिफ्लेक्शन किती दिलेलं आहे, 6, डिफ्लेक्शन किती दिलं 6, 6 इंटू जी किती आहे 86 इंटू 10 पॉवर 3, नंतर डी किती आहे 20 डिवायडेड बाय 8W, हा डिफरन्स आहे बरं, किती आला डिफरन्स 589.05, 589.05, हा नंतर 589.05 आणि 5.5चा 13.16, म्हणजेच एन इज इक्वल टू 14, एन डॅश इज इक्वल टू n+2, 14 प्लस 2 16, हे 13.16 आहे तर 13च घ्या, 13 जास्त असेल तर मग थोडे घेईल, n+2 13 प्लस 2 15, 15 2 बघा रे, स्क्वेअर अँड ग्राउंडेड नेट किती आला आपले 15, नंतर LF लेंथ ऑफ LF किती आहे एन डॅश डी, पहिले आपल्याला डेल्टा मॅक्स काढावं लागेल, डेल्टा मॅक्स इकडे बघा वॅरिंग असलं तर डेल्टा मॅक्स काढायला पाहिजे, इकडे बघा आता मॅक्सिमम लोड किती आपला 8,043, 8,443, 8,443.05, हे बघा 589.05 साठी डिफ्लेक्शन 6 आहे, 6चे ना, हा नंतर तर 8,443.05 साठी किती डेल्टा मॅक्स, तर डेल्टा मॅक्स इज इक्वल टू 6 इंटू 8,443.05 भागिले 589.05 किती येतं बघा 86, नीट बघा बरं, पुस्तकात सगळं जादू आहे, डायरेक्ट येतंय बरं, डायरेक्ट घेतलेलं पुस्तक एक त्याच्याबद्दल कुठंच नाही काही, लक्षात. हा नंतर LF लेंथ ऑफ स्प्रिंग फ्री लेंथ एन डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 1.5 डेल्टा मॅक्स, एन डॅश किती आहे डी किती आहे 20 प्लस 86 प्लस 1.5 इंटू 86, काय हा 0. मागच्या 0.15 घेतलं, 398 नंतर पीच LF एन डॅश -1 398.9 डिवायडेड बाय 15 - 1 किती येतं 28.1 समजलं. याची डायग्राम विचारलेली आहे, डायग्राम नॉमिनल काढून टाकायची, हे वायर डायमीटर
टी 20 mm. एक कॉइल डायमीटर आपलं मेन डायमीटर किती ते कॅपिटल टी किती आपलं 20 × 5.5 किती आहे 87 110 110. हा डीओ डीआय पण काढू शकतो डीओ डीआय पण काढून टाकायचं डीओ डी प्लस डी आणि डी आय डी मायनस डी आणि 110 90 आहे. समजलं समजलं आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो अ स्प्रिंग लोडेड सेफ्टी वॉल फॉर अ बॉयलर इज रिक्वायर्ड टू ब्लो ॲट अ प्रेशर ऑफ 1.20 न्यूटन per mm square. The diameter of wall is 65 mm. The maximum lift of the wall is 17.5 mm. Delta. Design a suitable compression spring for the safety wall. एरिया काढून घ्यायचा पाय भागिले 4 डीव्ही चा स्क्वेअर पाय भागिले 4 65 चा स्क्वेअर 3330 सी दिलेलं आहे mm स्क्वेअर सी दिलेलं आहे 6 प्रोव्हाइड इनिशियल कॉम्प्रेशन ऑफ 30 mm इनिशियल कॉम्प्रेशन ऑफ 30 mm इनिशियल कॉम्प्रेशन म्हणजे हे दोन्ही डेल्टा ऍड करायचे डेल्टा काय करायचं दोन्ही कॉम्प्रेशन म्हणजेच डेल्टाच ना आले तर टोटल डेल्टा ऍड करायचे 17.5 प्लस 30 म्हणजे टोटल डेल्टा आहे तुमचं 47.5 लक्षात इनिशियल प्लस फायनल लक्षात टोटल डिफ्लेक्शन मॅक्सिमम डिफ्लेक्शन आता शेअर स्ट्रेस किती दिलेली आहे 450 न्यूटन पर एम स्क्वेअर जी दिलेलं आहे 0.84 × 10⁵ न्यूटन पर एम स्क्वेअर आता बघा सगळ्यात पहिले लोड काढावा लागेल तुम्हाला लोड इज इक्वल टू काय राहील पी इंटू एरिया प्रेशर दिलेलं आहे का 1.20 दिलेलं आहे 1.20 इंटू एरिया किती आहे 318.30 किती आहे सांगा फास्ट डब्ल्यू इज इक्वल टू into 10⁻⁷ न्यूटन डब्ल्यू आलं मग टाऊ इज इक्वल टू काय असतं 8 WT C/πd स्क्वेअर KW पण घ्या KW काढून घेऊ KW काही बोलला नाही तर KW घ्यायचं म्हणजे घ्यायचं 615/C 4 आणि शेअर स्ट्रेस फॅक्टर म्हणलं तर केएस घ्यायचं केएस पण लिहू दिलेलं लक्षात 4 × 6 - 1/4 × 6 - 4 प्लस 0.615 6 किती येतं बघा किती नंतर टाऊ इज इक्वल टू 8 WC divided by πd square d square is equal to 8 into W किती आहे 3,318 आहे का एरिया सांगायला तू 3.98 W रे
3.98 into 10 power 3. 3.98 into 10 power 3. C6 पाय टाऊ किती आहे 450 इंटू KW घेऊन टाका 1.2525 किती आहे हे फास्ट सांगा रूट काढून डी सांगा फास्ट राईट 13 आहे तर म्हणजे 13 एम घ्यायचं 13 एम आलं सी इज इक्वल टू 6 आहे तर डी इज इक्वल टू 13 इंटू 6 किती येतं 78 एम एम आता नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स हा काढून टाकायचे कधीतरी विचारलेलं आहे का आपल्याला डिझाईन द सुटेबल कॉम्प्रेशन स्प्रिंग हा म्हणजे पूर्णच काढायचं 8 WC³ इंटू एन डिवायडेड बाय GD हा डेल्टा किती आहे टोटल 47.5 47.5 इंटू जी किती आहे 0.84 इंटू 10 पॉवर 5 वरी घेतलं याला डी किती आहे 13 आता वरी फेकलं नंतर 8 डब्ल्यू किती आहे 98 इंटू 10 पॉवर 3 नंतर सी ला खाली फेकलं 6चा क्यूब किती येतं यात 7 पॉइंट म्हणजे 8 आलं यात 8 आलं एन डॅश एन प्लस 2 8 प्लस 2 10 आहे नंतर हे नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स असतं हे टोटल नंबर ऑफ टर्न्स पीच एल एफ लेंथ ऑफ एन डॅश इंटू डी प्लस डेल्टा मॅक्स प्लस 0.15 डेल्टा मॅक्स 10 इंटू 13 प्लस 47.5 प्लस 0.15 इंटू 47.5 किती येतं 184.62 184.62 एम नंतर पीच किती आहे LF अपॉन एन डॅश मायनस 1 184.62 डिवायडेड बाय 10 मायनस 1 किती येतं 20 पॉइंट एम एम बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघा पुढचा प्रॉब्लेम अ सेफ्टी वॉल ऑफ 60 mm diameter 60 mm blow of pressure 1.2 Newton per mm square it is held on seat by closed helical spring the maximum deflection is 10 mm design a suitable compression spring of spring index 5 with initial compression म्हणजे दोन्ही हे ऍड करून टाकायचं डेल्टा मॅक्स 10 प्लस 35 45 mm द शियर स्ट्रेस ऑफ द स्प्रिंग मटेरियल टाऊ 500 न्यूटन पर एम स्क्वेअर जी किती आहे 80 किलो न्यूटन पर एम स्क्वेअर तेवढं ते क्लोज कॉइलचा प्रॉब्लेम टाकले तू लगेच घ्यायचं क्लोज करायचं हा आता बघा सगळ्यात पहिले काय करायचं एरिया काढायचं एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 डीबी स्क्वेअर पाय बाय 4 इंटू 60 चा स्क्वेअर किती येते 2800.43 हा तर प्रेशर किती आहे 1.2 इंटू 2827.43 किती येते 3300.91 न्यूटन डब्ल्यू आलं KW काढून टाकायचं KW इज इक्वल टू 4C - 1 अपॉन 4C
-4 0.615 डिवाइडेड बाय सी 4 इंटू किती आहे इंडेक्स 5 प्लस 1 -4 0.615 डिवाइडेड बाय 1.31 हा 1.31 घेतलं तर चालतं. आता टाऊ टाऊ इज इक्वल टू 8 WC अपॉन पाय डी स्क्वेअर डी स्क्वेअर इज इक्वल 8 इंटू डब्ल्यू किती आहे 3392.91 इंटू सी किती आहे 5 डिवाइडेड बाय पाय इंटू शेअर स्ट्रेस किती आहे 500 किती आहे तो 5 सांगा KW पण घ्या KW घ्या किती आहे 10 म्हणजे 11 सी इज इक्वल टू सी किती दिलेलं आहे 5 तर डी इज इक्वल टू 5 इंटू 11 55 लक्षात नंतर डी झालं मग काय काढायचं डेल्टा इज इक्वल टू 8 WC³ इंटू एन GD डेल्टा इंटू जी इंटू डी डिवाइडेड बाय 8 इंटू W इंटू C³ इज इक्वल टू एन इज इक्वल टू डेल्टा किती आहे 45 डेल्टा किती आहे 45 जी किती आहे 80 इंटू 10⁻³ डी किती आहे 11 डिवाइडेड बाय 8 इंटू डब्ल्यू किती आहे 3392.9 3392.9 इंटू सी किती आहे 5 11.12 एन डॅश n+2 12 + 2 14 लेंथ ऑफ फ्री लेंथ एन डॅश इंटू डी डेल्टा मॅक्स प्लस 0.15 14 इंटू 11 प्लस 45 प्लस 0.15 इंटू 45 LF 205 नंतर पिच LF अपॉन n डॅश -1 205.75 भागिले 14 - 15. हा नेक्स्ट प्रॉब्लेम आता बघा अ closed helical spring is made up of 10 mm diameter D दिलेलं आहे of steel wire a coil consisting of complete turns म्हणजे n दिलेलं आहे 10 n किती दिलेलं आहे 10 हा नंतर mean diameter 120 हा the spring carries an axial pull of 200 Newton. Determine the shear stress induced in the spring. Neglecting the effect of stress concentration. Determine the deflection in the spring, its stiffness and strain energy. काय दिलेलं आहे
close the coil, 10 mm diameter of steel wire coil consists of 10 conductors, mean diameter 120. 120 mm. हा के पण काढायचं स्टिफनेस पर. हा आलेला आहे मीटर 22. मॉडल्स ऑफ रिजिडिटी दिलेली आहे 60 किलो न्यूटन पर एवंस. 60 इंटू 10 3 न्यूटन पर एवंस. टाउ इज इक्वल टू 8W d cube, sorry, हाँ d cube upon pi d. 8WD upon pi d cube. 8WD upon pi d cube. याच्यात निग्लेक्टिंग द इफेक्ट आहे, जे डायरेक्ट एवढंच घ्यायचं. हा तर काय करायचं आपल्याला पहिले शेअर स्ट्रेस 8 इंटू डब्ल्यू किती आहे 200 इंटू डी किती आहे 120 भागिले पाय इंटू 10चा क्यूब 61.11 न्यूटन पर एम स्क्वेअर. नंतर डेल्टा डेल्टा इज इक्वल टू 8W डी क्यूब एन डिवाइडेड बाय जीडी रेस्ट पावर 4. हाँ हाँ 8 इंटू 200 इंटू डी किती आहे कॅपिटल डी 120 चा क्यूब इंटू बरोबर आहे कॅपिटल डी एन किती आहे 10 भागिले जी किती आहे 60 इंटू 10 पावर 3 इंटू डी किती आहे 10ची पावर 4 46 पॉइंट. हे झालं डिफ्लेक्शन. नंतर स्टिफनेसचा काय फॉर्म्युला आहे डब्ल्यू बाय डेल्टा आहे ना. डब्ल्यू बाय डेल्टा डब्ल्यू किती आहे 200 46.08 किती येतं 4.34 न्यूटन पर एम एम. हा नंतर यू हाफ इंटू डब्ल्यू इंटू डेल्टा. ते फक्त याच्या वेळेस बफरच्या दोन घेतो म्हणतो इथं नाही घ्यायचं. हाफ इंटू 200 डेल्टा किती आहे 46.4608 झालं न्यूटन एम एम. त्याला न्यूटन मीटर मध्ये करायचं तर 1000 भागायचं 4.0 न्यूटन मीटर और जूल एनर्जी जूल मध्ये असते. धन्यवाद.